जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. सर फक्त पाठीमागे मनीषराव हवा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 हर
इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन आज आगमन झालंय. सुस्वागत लवकरच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. आज सकाळी आदरणीय श्री विजयराव शिवरायांनी उद्घाटन करून आपल्याला लाभलेले भारत खालचं पुस्तक सर. छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की यांचे संमेलनस्थळी आगमन झालेले आहे. यांचं मी नूतन मराठा महाविद्यालय व इतिहास प्रबोधन संस्थेतर्फे स्वागत करतो. जय श्रीमान विश्राम जय श्रीमान शस्त्रघात विसर्जन
आपल्याला छत्रपतीच्या 4 गाड्या कोणत्या आहेत? एक नागपूरची गाडी आहे, एक सातारची गाडी आहे, एक कोल्हापूरची गाडी आहे. पण आपण पंजाबच्या गाडीचा सहसा आपल्याला माहिती आहे कला आणि त्याच्या सर्व शाखांमध्ये ज्या राजधानी पालनात आहे ती शाखा म्हणजे तंजावरची शाखा. त्या तंजावर 1955 साक्षात शहाजी महाराजांच्या अधीमध्ये 14वे वर्ष शिवाजीराजे आज आपल्यासोबत उद्घाटन होत असणार आहे. अनेक विषयांचा गावाभ्यास क्षेत्र कुठेही विचार असं म्हणत विज्ञान कला या सर्व शाखांचा अभ्यास करणारे शिवाजीराव आपल्याला उद्घाटन म्हणून लागणार आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांचा आणि शिवाजीरावांचा जोरदार स्वागत करावं अशी विनंती करतो. आज आपल्या जळगाव शहरात खऱ्या अर्थानं आपण भाग्यवंत म्हणूनच आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा व्यक्त करायची वाटते आहे. एकदा मनापासून जोरदार टाळ्या छत्रपतींच्या नावाला त्यांच्या वारसांसाठी आपण जोडूया शतशः धन्यवाद. आणि लगेचच मी पुढच्या आपल्या या कार्यक्रमाकडे वळतोय. त्याचा पुढचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे स्वागत. आपल्या या संमेलनाध्यक्षपदी उपस्थित असलेले आदरणीय शककर्ते शिवराय या ग्रंथाचे लेखक श्री विजयराव देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आदरणीय योगेश दादा भुलगे यांना आपण श्रीमंत यानंतर मी आमंत्रित करेन आपल्या या संमेलनाचे उद्घाटक श्रीमंत माननीय शिवाजीराजे भोसले यांना आणि त्यांचं स्वागत करते डॉक्टर कीर्तिताई पाटील. धन्यवाद. आपल्या या साहित्य संमेलनाचे सन्माननीय संरक्षक अशोक भाऊ जैन यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करेन प्राचार्य डॉक्टर LP देशमुख जे या संमेलनाचे आयोजक आणि निमंत्रण करतील. आपल्या जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर धन्यवाद. या संमेलनाच्या कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर कीर्तिताई पाटील यांचे देखील स्वागत सर्व भरतीसाठी यांनी कार्यक्रमाचे स्वागत सचिव आदरणीय किरण दादा अध्यक्ष यांचं देखील स्वागत रविदादांनीच करायचं. रविदादांनी आदरणीय योगेश दादांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं. पुढचा सन्मान आपण करतोय या ऐतिहासिक अशा स्वागत सोहळ्यामध्ये या साहित्य संमेलनामध्ये पुन्हा एकदा शिवविचाराचा जागर अखंडपणे चारपुढे सोडणारे खास या संमेलनासाठी उपस्थित असलेले श्रीमंत शिवाजीराजे भोसले शिवशककर्ते आदरणीय
श्री विजयराव देशमुख जिल्ह्याचे प्रथम नागरिक आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजूभाऊ भोळे, जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण हिंदुस्थानात जो उद्योग समूह उद्योग समूह बोलला जातो त्याचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, समस्त व्यासपीठ उपस्थित जळगावकर, गेल्या 7 महिन्यापासून शिवचरित्र संमेलन जळगावमध्ये व्हावं यासाठी आम्ही 3 जणांचे नाव घेतलेले आहे. त्या 3 जणांचे नाव फक्त सर्व आहे, पण याच्यामध्ये अनेक या शिवविचार प्रेरित झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आरोग्य समस्त मानवजातीला मार्गदर्शन करतील असे अनेक विचार याच्या मागे होते. त्यामुळे हे शिवसंमेलन या ठिकाणी आज साजरं होत आहे. मनापासून आनंद अभिमान वाटतो, एक विश्वास वाटतो की छत्रपतींचे विचार प्रत्येक मानवासाठी, त्याच्या चारित्र्यासाठी उपयुक्त नव्हे तर आम्ही माणसं फार झाला पाहिजे. कारण हिंदुस्थान हा महागुरु गुरु आहे, त्या मार्गाने आपण वाटचाल करतो आहोत. परंतु प्रत्येक येणाऱ्या युगामध्ये, येणाऱ्या पिढीमध्ये लोक छत्रपतींची विषय बुजत नाही, त्याच्या मनात विषय घेणार नाही तोपर्यंत महागुरु होणं कठीण आहे. त्यामुळे आज गरज आहे की शिवविचाराच्या प्रत्येक युवकांमध्ये गरज आहे किंवा त्याने भेटलं पाहिजे. नूतन मराठा महाविद्यालय हे गणपतीच्या नाट्याचे प्रसारक समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रात नूतन मराठा या नावाने ओळखलं जातं. संस्थेला 100पेक्षा जास्त वर्ष झाले, महाविद्यालयात 50 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. आज एक बौद्ध निर्णय, बौद्ध सुखार या व्यापक कारणाने या छत्रपतींनी नमूद आयुष्यभर या समाजाला प्रत्येक घटक या हिंदुस्थानाच्या उभारण्यासाठी महत्वाचा आहे. या व्यापक कारणाने ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये या शिक्षण संस्थेचे जाळ पसरलेला आहे. हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आजही शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी आजही कार्यरत असलेल्या संस्थेचे महासचिव श्री निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था वाटचाल करत आहे. शिक्षणाचे जसे बदल होत आहे ते सगळे बदल स्वीकारून महाविद्यालय शाळा वाटचाल करत आहे. म्हणून नूतन महाविद्यालय प्रत्येक शाळा ते महाविद्यालय हे मायबाप म्हणून ओळखलं जातं. आजही हे अत्यंत मानाचा, सन्मानाचा या नूतन परिवारासाठी आहे. अशा नूतन परिवारामध्ये आपण सगळेजण आमंत्रित आहात, आलेला आहात, सर्वांना व्यासपीठी उपस्थित आहे. या सर्वांचं मी स्वागत करतो. महाराजांचे विचार हे शिवचरित्र संमेलनातून वेगवेगळे विषय समजत आहोत. हे फक्त संमेलन साधं आणि संमेलन 4 दिवसात असा विषय नाहीये. हे सामान्य व्यासपीठावर नमूद करून सांगू इच्छितो की हे सातत्याने ही गंगा वाहत राहावी यासाठी संस्थेच्या पदाधिकारी, नूतन सगळे कर्मचारी आमचे हे सातत्याने संमेलन दरवर्षी व्हावं यासाठी येत्या 5 वर्षासाठी हे संमेलन सतत या महाविद्यालयाच्या आवारात होईल.
महाराज नगरामध्ये स्वागत करतो आणि थांबतो. जय शिवराय. धन्यवाद सर. पहिल्याचे खूप सुंदर बोलले. जग जग माझ्या जीवा असं जगणं, जग जग माझ्या जीवा असं जगणं एवढाच उच्च गगनासारखं धरणीच्या पहिल्याच्या या काव्यकृती माणसाला नम्र राहणं शिकवतो. आणि आज ज्यावेळेस आदरणीय प्राचार्य डॉक्टर एम.पी. देशमुख यांचं भाषण ऐकत होतो त्यावेळेस जाणवलं की खरंच सर मोठे आहेत कारण त्यांच्याकडे नम्र राहणं. त्यांनी ज्यावेळेस फक्त आपलं नाव ऐकलं त्यावेळेस त्यांना नाही लागलं ते नाही. त्याचं श्रेय माझ्या संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थानं प्रातिनिधिक स्वरूपात जरी नावं घेतली असतील तरी आपल्याला सगळ्यांना माहिती की एवढं मोठं कार्य करण्यासाठी हजारो लोकांची गरज असते. शतशः धन्यवाद सर. मी आमंत्रित करीन स्वागताध्यक्ष आदरणीय माननीय श्री राजू मामा. आपले जाणते राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून अभिवादन करून आज आपल्या या ऐतिहासिक संस्थेव नूतन मराठ्याच्या या कार्यक्रमाला तर अखिल भारतीय स्त्री शिवचरित्र साहित्य संमेलनासाठी आलेले आपले श्रीमंत श्री शिवाजी राजे भोसले आदरणीय श्री ज्यांनी इतिहास लिहिला मांडण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराज राजा श्री विजयराव देशमुख साहेब, आदरणीय आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ जैन, आदरणीय एस.पी. साहेब महेश्वर रेड्डी साहेब, आदरणीय लक्ष्मण देशमुख, किरणजी बचाव, कीर्तिताई पाटील, रवींद्र पाटील, भारतीताई, कर्नल पवारजी, योगीजी भोजे, सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटतं सध्याच्या व्यासपीठावरती ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी योगदान दिलं त्यांचे वंशज पण आलेले मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण भाग्यवान आहोत की हे संमेलन आपल्या जळगाव शहरात जिल्ह्यात होते म्हणून जोरदार आपण टाळ्यावरून स्वागत करूया. की आज मोठे राज्य असतील, साहित्यिक असतील, विविध क्षेत्रात आपण इतिहास तर ऐकतोच महाराजांचा, पण त्याच्याबरोबर चलन असेल, इतिहास असेल, किल्ले असेल ते सुद्धा लावण्याचं काम आदरणीय मला वाटतं दिलीपदादा असतील, रविदादा असतील, सर्व त्यांचे भारतीय असेल, आदरणीय देशमुख सर असतील, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने एक चांगल्या पद्धतीने मला वाटतं मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, खरं महाराजांचा इतिहास लिहिणं आणि ऐकणं आपण भाग्यवान आहोत. असं म्हटलं जातं की बऱ्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या इतिहासात ऐकत असताना एकमेव दोन राजे असे होते की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज की हातात तलवार आणि पाठीवरती ढाल ठेवत होते. कारण मागून वार करणारे त्यांना माहीत होते की मागून वार करणारे, छातीवरती वार करणारे जन्माला आले नाही. एकमेव दोन राजे असे होते की फक्त पाठीवर ढाल ठेवायचे. आणि मला वाटतं आज सुद्धा ते दिसतंय दिलीपदादा की पाठीवर वार करणारे खूप लोक असतात समाजात. मला वाटतं आज सुद्धा महाराजांच्या इतिहासात घेत असताना हे सुद्धा आपल्याला नक्कीच सबोध घेण्यासारखा विषय आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी पुन्हा मोठ्या प्रमाणात युवक पण आहे. खरं असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांसारखा दिसतो त्यापेक्षा आम्ही शिवाजी महाराजांसारखं वागतो का हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या इतिहासासाठी मला वाटतं आज रविदादांनी जो काही कार्यक्रम घेतलेला आहे याच्या माध्यमातून पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. यासाठी आपल्या जिल्ह्यातील हैदराबादील सर्व जे काही लोक प्रमुख पाहुणे आले असतील त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज एकच सांगेन की आपण ज्या स्वराज्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय त्या इतिहासाच्या वेळेला लोक खूप होते आणि मावळे कमी होते. पण इतिहास असं म्हणतो की मोगल हे पगारासाठी लढत होते, मावळे स्वराज्यासाठी लढत होते, म्हणून महाराज जिंकू शकले. आज सुद्धा आपल्या देशासाठी आपल्याला योगदान द्यायचंय, आपल्या देशासाठी विचारासाठी लढायचंय, आपल्या धर्मासाठी आपल्याला लढायचंय. हा विचार महाराजांचा आपण घेऊया. या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मी खरं आयोजकांनी आज आम्हाला
कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम म्हटला, सामाजिक कार्यक्रम म्हटला की त्यांना जसं आर्थिक पाठबळ लागतं ना तसं एक प्रेरणा स्रोत सुद्धा लागतं. आणि राजमामा म्हटलं की राजमामाकडून प्रेरणा स्रोत तर नंतरच मिळतं, पण आर्थिक पाठबळ सुद्धा मिळतं. आपल्या भाषणातून नेहमीच आम्ही काहीतरी मिळवतो, काहीतरी शिकतो, शतशः धन्यवाद. आणि पुढच्या मुख्य भाषणाकडे आपण जातोय. या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटन श्रीमंत माननीय शिवाजीराजे भोसले यांना मी सविनय आमंत्रित करेन. आपण आपलं उद्घाटन पत्राबाबत व्यक्त करा. नमस्ते. तर महाराष्ट्रात आलं तर मला एक आवडत होते की कोणती लँग्वेज बोलावतो. मराठी थोडं का चालू का त्यामुळे तर माझे शिक्षण तामिळ इंग्लिशमध्ये झालं. मराठी कुठे पण घरी बोलतो ना मराठी अशी बोलणार नाही. मला आजच कळून नाही. आणि पाटील अशोक पाऊल जैन, रणजित मुंडके आणि कार्यक्रमामध्ये मागे सगळ्या लोकांना माझे नमस्कार करतो. महाराष्ट्रात तंजावरून सांगण्याचं काय सगळे लोक माहिती आहे. त्याच्यापासून कुणाला माहिती तंजावरचं रिलेशन काय ते जरा मी खाऊन माझ्या बाबून समजून घेतो. छत्रपती राज्याचे केल्यानंतर सचिन जे तो निघून रायगडून हैदराबाद, श्रीशैलम, वेलूर, हारणी, देवीपट्टणम असे करून तंजावरला आले. तंजावरला डायरेक्ट नाही आले. तंजावरमध्ये बॉर्डर, तंजावर राज्याचं बॉर्डर कोल्लीडम रिव्हर ब्रँड आहे. कोल्लीडम म्हणजे कावेरीचे ब्रँड रिव्हर. तिथं छत्रपतींनी मुक्काम केले आणि यशवंतराजे त्याचे स्टाफ स्वभाव त्याचा दोन झाला. भावाला भेटण्यासाठी यशवंतराजे हे तिरुमला पाटी म्हणून गाव आहे, तिथे एक मंदिर आहे. तिथं भेट होतं भावाला. दोघं 2-3 दिवस बोलते, जेवण वगैरे सगळं असतं. पण लास्टमध्ये छत्रपती शिवाजी साहेब भाऊ ते राजे आता घराण्यात आहे. मी पण राजेचा मुलगा आहे. त्याच्यात मला आज वाटत करून द्या असं. मग ती चर्चा होते. मग वेगवेगळे राजे सांगते बरोबर आहे, मी विचारायला बरोबर आहे. आता महाराष्ट्रात पुणे जागे ते पण वाढवायचं आहे. मी पण त्याच्या चिरंजीवी आहे. मला त्याचा आशीर्वाद आहे. मग काय तेव्हा छत्रपतीबरोबर सेना 40,000 होते आणि गोऱ्याच्या सेना 20,000, टोटल 60,000 पाच. आणि बिंकोजी राजे भावाला भेटण्यासाठी जाणार म्हणून एक ते एक बारीक मानव पवार त्यांना घेऊन जातो. एकदम बिंकोजी राजाला संस्थेला काय म्हणतात, राज्याचा आपला भाव आणि आपल्याला अरेस्ट करून काय करणार म्हणून न सांगता निवडून येते.
तंजावर मग शिवाजीराजांनी काय केलं आपलं न सांगता तंजावरमध्ये बिझनेस केली त्यानंतर त्याला वाढ तंजावर गाव करून बघले तंजावर लास्टमध्ये मारवाडी म्हणतात तसे तमिळनाडूमध्ये त्याच्यावर एक कमी ते व्याजला पैसे दिले फायनान्शियल ते लोकांकडे जाऊन स्वतःच पगारी जे काय संपर्क पैसे गेले तो त्याच्या विचारतो परत पगारी कधी घेणार त्याच्याकडे छत्रपती नाही पगारी घ्यायला परत नाही घेणार तो ती पगारी देऊन जा तंजावर वाढेल त्या विष्णूजी राजाला भेट त्याला एक पत्र देतो ते देईल पत्र घेऊन विष्णूजी राजाला विचारतात त्याला काय दिलेलं नसतं मग तुझे राजे एकदम छान हे करतात आणि ते आपण शिवराज्य दावा केला तर आपलं हे म्हणतात तुम्ही ज्या स्वराज्य काय अशक्य होतं ते कार्य काय करू नका म्हणून सांग काय करते ते पगडी घेऊन त्या विषयाचा पगडी घेऊन ते माणसाकडे घेऊन तिथे रायगडला पोचला असे मोठी ताब्यात तंजावरमध्ये आपल्याला तंजावर मराठा राज्याचे असो ते आपल्याला कोणाला कल्पना नसते म्हणून ते जरा बोलतो तंजावरमध्ये छत्रपतीचे भाव सावरा भाव वेंकोजी राजे त्याचं आधुनिक नाव वेंकोजी राजे हे तंजावरमध्ये फक्त मराठा राज्याचं काम करतात वेंकोजी राजे ब्रिटिश काळ ते वेगवेगळे कीर्तना कविता समज अजून पण तंजावरमध्ये सरस्वती मला लायब्ररीमध्ये आहे आपण आता तर पाहू आणि फक्त नाटक म्हणाल सुबुदार तंजावर द फादर ऑफ मराठा नाटक हे शिवाजीराजांना म्हणतात मुंबईमध्ये ते नाटक नाटक संमेलन लोक आलेले होते मोठी नाटक केलेले शिवाजीराजे चाळीस नाटक लिहिलेले तंजावरमध्ये मराठी राजे ते त्यांना काय केलं मराठी लिहिणार नव्हते म्हणून ते काय केले ते नाटक मराठी भाषा आहे पण स्क्रिप्ट तेलुगूमध्ये लायब्ररीमध्ये वेगवेगळे तुम्हाला खूप आश्चर्य वाटतं एक मराठी लँग्वेज असणार तेलुगू पाहिजे ग्रंथ असतात नाहीतर तेलुगू मल्याळम आणि त्याच्यात मल्याळम लँग्वेज असणार मराठी ग्रंथ असणार असे खूप आहे आणि वेंकोजीनंतर त्यांचा भाव राजेनंतर त्यांचा भाव तुळजाभवानी राजे केले मग तिसरा भाव तुळजापुरी वाट ते भाव तंजावरमध्ये वेंकोजीचा मोठा राजे केले मग त्याच्यानंतर तुकोजी राजे म्हणून ते राजे केले तंजावरमध्ये एक राणी होते तुळजाबाई त्यांचं राजे एक होतं मधुरे न्यायबरोबर चाललं राहण्याचं त्यानंतर प्रताप सिंग मोठी एक राजा होते ते तंजावर राजे एक्सटेंड केलेले प्रताप सिंग परेडमध्ये ते इकडून राजाराम औरंगजेबाने राजाला अटॅक राजाला इथून कडून केरळीमध्ये त्यांनी राणी चिन्नमाजवळ जाऊन
गेले तिथून ते काय करतात परत तंजावर आहे तंजावरमध्ये अनेक वेळ गावात असतात मग ते सांगतात तंजावरमध्ये नाही राहणार मला देवीकडे जातो मग तंजावर प्रतापमध्ये काय करतात इथे तजा सोल्जर्स तुम्ही शेतीमध्ये जाऊन राहा शेतीमध्ये कधी कधी 8 साल तिथून महाराष्ट्रात राज्य केले राजाला मग नंतर येतो कोल्हापूरमध्ये मराठी राज्य स्थापन तंजावरमध्ये 180 वर्ष मराठी राज्य चाललेलं होतं 10 राजा केले तंजावरमध्ये विशेष काळानंतर सगळं राजे एकदम उठाव होते तिथे डेव्हलप केलेलं आहे नाटक कविता लिटरेचर सगळं कला आर्ट पेंटिंग असे खूप डेव्हलप होते भारतनाट्यम स्पेशालिटी तिथंच आहे चेंजेस सगळं आपलं मराठी राज्यात आहे आता तमिळनाडूमध्ये कल्चर कॅपिटल म्हणतात तंजावर आणि संगीतमध्ये मोठी 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 कविता तंजावर पॅटर्न आहे मराठी तंजावरमध्ये केलं तर तंजावर पेंटिंग किंवा दुनिया तंजावर पेंटिंग ते तंजावरमध्ये मराठी सुरू केले आणि तंजावर तंजावर लॉक ते पंचतालुमध्ये केलेले आता कोणाला ते वापरत आता 30 तासामध्ये ते चंदनाचा हार आणि लवंग गेलांचा हार पॅन्ट तांदळाचा हार अशी 18 तिथं बनवते अशी तंजावर मराठा लायब्ररी तुम्ही तंजावर आपण या तंजावर मराठा तुम्ही मला आपण मराठ्याचे हिस्ट्री बाळावलं तर महाराष्ट्रात हिस्ट्री नाही तंजावरून बाहेर हैदराबाद सिरीज करून राहा केरळा तसं आता केरळामध्ये तंजावरचं राज्याचं गुड रिलेशन होतं त्यांना दिवाण पाहिजे होतं त्याला आपले तत्पोजी राज्य माधवराव बोलते म्हणून ते दिवाण तिथं पाहतो आता पण शिवरायांमध्ये गेलं तर त्याचं पुतळा आहे आणि शिवरायांवर राजाला त्याचे नाव दिलं ते आधी बोलते कराडमधून नाव लायब्ररीमध्ये बघायचं तुम्हाला तिथे ज्ञानप्रिंट आहे स्टँड तुम्ही स्टँडप्रिंटमध्ये राईट टू लेफ्ट वाजलं तर रामायण लेफ्ट टू राईट वाजलं तर महाभारत की ओम वाजलं तर भागवत असे त्या स्टँडप्रिंट मॅनेजमेंट आणि वर्ल्डमध्ये जॉन्सनचं पुस्तक वर्ल्डमध्ये कोणाचं 6 पुस्तक आहे त्यांनी पुस्तक तंजावर लायब्ररीमध्ये असे शिवबाबा छत्रपती पानाला आपल्या लायब्ररीमध्ये आणि खूप बघण्यासारखं आहे लायब्ररी नंतर आपल्याला दुसरा पुस्तक आहे कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट बॅकअप मॅनेजमेंट आणि इतर असं रामायण इतर रामायण इतर
सरपंचला पाठवलं आणि ते पुस्तक आता सरपंच झाल्यानंतर 5,000 पुस्तक लायब्ररीमध्ये ठेवलेलं आहे. आता ते पुस्तक कापी नाही मिळतात आणि ते पुस्तक 5,000 पुस्तक आणि पुस्तक अभ्यास केले मला माहिती करून घ्यायला ते टेस्टमध्ये कामे केलेलं आहे कामे केलेलं आहे म्हणून आपल्याला माहिती पडतं सरपंच राजांनी सगळं पुस्तक वाचलेलं आहे आणि ते काय तुम्हाला भारत आणि शास्त्र मेडिकल भरतनाट्य म्युझिक आणि खूप सब्जेक्टमध्ये ते मास्टर होते आणि त्याच्यातलं मॅनेज आणि पुस्तक सगळं लायब्ररी आणि सरपंच काय केले आपली कर्नाटक म्युझिक आणि वेस्टर्न म्युझिक दोन्ही कामे करून एक म्युझिक तंजावर बँड म्हणून नवीन पद्धत इंट्रोड्यूस केलेलं ते नादस्वर म्हणतो हे पण असतात आणि वेस्टर्न ग्रॅनाइट असतात वेस्टर्न साऊंड म्हणून चालू म्हणतात ते पण असतात वेस्टर्नमध्ये बँड असतात गिटार लायब्ररीमध्ये ते तंजावर बँड म्हणून सगळं आता पण बघायला मिळेल आपण घ्या आपल्या सगळ्यांकडे अधिक काम सुरू होतात तंजावर झाल्या तंजावर कॅटलॉग मराठा मोठी मंदिर आहे हजारो वर्ष बांधले ते पण आपण बोलू कार्यक्रम दुसरे काम झालेले आहे मला दोनच्या सुमारास अफजलखानाला भेटायला जाईल तोपर्यंत आपण रात्रीपासून दुपारी 2 वाजेपर्यंत एका जागी चावडीच्या खोऱ्यामध्ये झुलपामध्ये बसून बसायचं कुठलाही आवाज करायचा नाही. महाराज काय होते या एका गोष्टीवर 17 तास अखंड शिवसैनिक चावडीच्या खोऱ्यामध्ये ठिकठिकाणी तरुण बसले होते पण बाजूच्या अफजलखानाच्या सैन्याला त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणतीच साधली नाही. एका जागी 17 तास हालचाल करण्याचा बसणं हा मला जागतिक रेकॉर्ड आहे आणि हे केवळ शिवाजी महाराजच करू शकले बाकी आजपर्यंत हा रेकॉर्ड घडलेला नाही. हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की जरी वेळ झालेला असला तरी आपल्याला शिवाजी राजांचं गुणगान करायचं आहे. जर कोणी कुठला उद्योग होत आहे महाराजांचा अपमान होऊ नये आणि थोडीशी कल आपण सुधारली म्हणजे मग या कार्यक्रमाची सांगता समारोपाची नाही उद्घाटनाची व्यवस्थित होऊ शकते. आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंजाबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या तळावर भूषणामध्ये उद्योजक श्री अशोक भाऊ जैन डॉक्टर महेश्वर जोशी कर्नल पवन कुमार योगेश भोयगे दिलीपदादा पाटील आमच्या नागपूरच्या सरकारी शिर्के सगळ्या शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा लावण्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे महाराजांचे सगळे अतिशय शूरवीर आणि प्रामाणिक निष्ठावंत असे सगळे सरदार त्या सरदारांचे सगळे वंशज आज विशेष करून या ठिकाणी उपस्थित आहेत.
या ठिकाणी जे उपस्थित सरकारांचे मोठे आहेत त्याच्यामध्ये आमचे मित्र पुन्हा दादाजी मालुसरेंचे वंशज आहेत विशाल मोहिते विक्रम पालकर माणिकराव नाईक पावणे रवींद्र जगदाळे आणखी काही नावं ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची त्यांनी स्वभाव आम्ही आजही आहोत याचं अस्तित्व त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला दिसत आहे आणि म्हणून त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आणि आशा होतात. या ठिकाणी या पहिल्या जागतिक अशा अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे संयोजक इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र आणि नूतन मराठी मराठा महाविद्यालय जळगाव याचे सगळे संयोजक पदाधिकारी आणि आमचे प्राचार्य सुमनराव देशमुख नावं घ्यायची म्हणजे तर थोडासा बंधन मिळत असेल पण तरी काही कामं आपण आपल्याला घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजूमामा भोळे दादा बच्छाव कार्याध्यक्ष डॉक्टर विक्रम पाटील आयोजक प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीराव देशमुख आमचे अतिशय उत्साही डॉक्टर रवींद्र पाटील सौ आरतीताई साठे शंकरराव जाधव प्राध्यापक डॉक्टर मधुकर साठे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सिंह देवडे सहप्रायोजक वनसंपदा बहुउद्देशीय संस्था धरणगाव राधेश्याम फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर कृत संवर्धन प्रतिष्ठान पुणे कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद महाराष्ट्र संयोजन समिती आणि स्वागत समितीचे सगळे सदस्य उपस्थित सर्व शिवभक्त संशोधक अभ्यासक भक्त आणि शिवप्रेमी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले मीडिया आलेले सगळे मुद्रांचे प्रतिनिधी पोलिसांची प्रतिनिधी आणि जे जी काही प्रवर्तक आहेत त्या सगळ्यांना शिवप्रणाम करून थोडक्यामध्ये आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न करतो. मला जे काही बोलायचं होतं तो पेपर आम्ही फुटलेला आहे. आजकाल पेपर फुटीच्या बाबतीत आम्ही माहीत होतो आणि नीटबद्दल आपल्यालाही माहिती आहे. तेव्हा नीट झाल्यामुळे नीटला झाल्याची ओरड सुरू आहे. पण आमचा पेपर फुटल्यामुळे मला खूप फायदा झाला कारण आपण हे आता घरी गेल्यावर देखील वाचू शकाल आणि जितकं जास्त वाचाल तितकं आपल्याला कॉपी करायचं प्रेरणा मिळेल. कॉपी कोणाची करायची आहे शिवाजी महाराज म्हणून या पेपरफुटीबद्दल मी आमच्या सगळ्या संयोजन समितीचे आभार मानतो. असेच पेपर त्यांनी फुलावे शिवाजी महाराजांचे मुलांच्या नवीन पिढीला काहीतरी तरतूद वाव मिळेल. इतिहास परिषद कशा करतात असा काही लोकांनी मला विचारलं. त्याचं उत्तरच आहे की वास्तविक शिवाजी राजांच्या चरित्रावर असंख्य कागदपत्र आहेत. संशोधनाचं साहित्य खूप आहे पण त्याबरोबर नवीन साहित्य देखील खूप आहे. पहिली ऐतिहासिक कादंबरी शिवाजी महाराजांनी लिहिली. त्यानंतर कादंबरीचं विश्व समृद्ध झालं की विश्वास आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे देसाईपर्यंत पाहायला मिळेल. सुंदर सुंदर दर्जेदार कादंबरीकार शिवाजी राजांना लाभलेली त्यांचा भाग्य आहे. असंख्य कवी आहे त्याच्यामध्ये सावरकर आहे, त्याच्यामध्ये गोविंदाग्रज आहे, त्याच्यामध्ये कुसुमाग्रज आहे. कोणाकोणी नाव घ्यायचं. आजही अनेक कवी आहे. कवी यशवंत आहे. असे खूप काव्य संस्था त्यांनी समृद्ध केला असे आमचे कवी आहेत.
ऐतिहासिक पोवाड्याची रचने त्यांची परंपरा आतापर्यंत सुरू आहे. आपण कालच ऐकलं की अज्ञातासांचे वंशज जे आहेत शिंदे ते देखील मला कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे किंवा आलेले पोवाडे गोंधळाच्या गोंधळी हे त्या काळचे उत्तरे होते शिवाजी महाराज. आपण जर गोंधळ ऐकला असेल कधी अभ्यासला असेल की खूप लहानपणापासून मला गोंधळाची आवड आहे. आजकालचे गोंधळ वेगळे पण शिवाजी महाराजांचा गोंधळ वेगळा होता आणि ते उत्तराचं काम करायचं. बहिरजी नाईक त्यांचा हिराचा प्रमुख होता, त्याच्यासोबत काही गोंधळ होते आणि हे गोंधळे विजापूरच्या किंवा मोगलांच्या छावणीमध्ये जाऊन अशा गुप्त माहिती काढून आणायचे आणि गोंधळ करता करता मोगलांच्या खुनांनी सगळा संवाद आपल्या शिवाजी महाराजांना सांगायचा. आधी हे वेगवेगळे गोंधळ घालतात त्यावेळेला, गोंधळ करतात त्यावेळेला ते तुमचं नाव एखादा विचारतं तुमचं नाव काय तर विजयराव आपण सांगितलं तर ते लोकांनी बाकीच्या सांगतात त्यांचं नाव काय आणि नुसत्या पिकांच्या हाताच्यावरून ते नाव घेतात आणि छान गोंधळी त्याचा आशीर्वाद देतात. जादू आहे या कला सगळ्या लुटवत चालल्या, शिवकालीन सगळ्या कला लुटवत चालल्या. आपण काय ठिकाणी पाहिले की शस्त्रदर्शन आणि शस्त्रांचे नमुने शिवकाळातले छोट्या मुलांनी आपल्याला करून दाखवले. कोणी ते डोक्यावर ठेवलेलं लावून करून दाखवलं, कोणी लिंबू कापून दाखवले, कोणी बटाटे कापून दाखवले. तलवारीच्या खेळ खेळता खेळता त्यावेळेला मुलगे काढायचे खेळ खेळतात आणि एक खेळ होतात. आता बंगालातला खेळ वेगळा आहे, शिवाजी महाराजांच्या काळाचा खेळ वेगळा आहे. तो राष्ट्रात कसा होता हा राजकारणाकरता पण तो आपला विषय नाही. पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये धर्माने इतकं बरोबर किती बोलवणारे चित्राचा मला होता. वयाच्या 20व्या वर्षापासून तो 80व्या वर्षापर्यंत 10,000हून जास्त व्याख्याने शिवाजी महाराजांनी गेले. शिवाजी महाराज गेलो फक्त एक ठिकाण बाकी आहे का हे जेव्हा परमेश्वर सांगितलं नाही पण बाकी सगळ्या ठिकाणी गेलो. तंजावरमध्ये गेलो होतो. महाराजांनी सांगितलं महाराजांचे तीर्थरूप सद्गुरूराजे भोसले यांच्या वाड्यामध्ये पाहून तिथे पाहुणचार केलेला आहे आणि आजही त्यांचे आमचे संबंध फार जवळचे आहे. कारण मी जवळ शिवत असतो त्या तंजावरला मला असं वाटतं की 50 लाखाहून जास्त कागदपत्र आजही उपलब्ध आहेत की ज्याचा आपण अभ्यास झालेला नाही, आजही अभ्यास झालेला नाही. आणि 2-4 दिवसामध्ये आमच्या घराचा माणूस जास्त पाहू शकत नाही. ते पण त्यावेळेला फिरता फिरता मला शिवाजी महाराजांचा पहिला अभंग तंजावरला सापडला. शिवाजी महाराज अभंग करत होते, नवीन बातमी मला कळली आणि तो अभंग एका वहीमध्ये हस्तलिखितामध्ये दिलेला आहे. तो अभंग सांगतो मी आपल्याला, त्याच्यावरून शिवाजीराजांची पर्सनॅलिटी काय होती आपल्याला. महाराज म्हणतात नाशिवंत सुखासाठी अंतराला जगजगी नाही नाही याते गोळी 184 ते जोडी मनुष्य जन्म गेल्या बारे काळे दर्शित बारे मनुष्य जन्म गेल्या वारे काळे दर्शित बारे शिवराजे सांगे जना ज्ञातो सोडली वासना. काय शिवाजीराजांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आकाशावर पोहोचले. आज आम्ही जेव्हा या ठिकाणी मराठी शिवछत्रपतींच्या साहित्याची परिषद किंवा या ठिकाणी घेतो शिवचरित्र साहित्य संमेलन आज आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. ही 350 वर्षानंतर राज्याभिषेकाच्या आज पहिल्यांदा आमच्या जळगावच्या मंडळीच्या मनामध्ये आलं की आपण शिवाजीराजांचं साहित्याचं संमेलन घेतलं पाहिजे. 20 वर्ष महाराजांना वाटपावत आली. यांचं किती अभिनंदन करावं हे शब्दात वर्णन करायचं नाही. हा नंबर कार्यक्रम केलेला आहे. आज त्यांनी या साहित्य संमेलनाचं
माऊलीच्या भाषेत सांगायचं तर जीवनेचे रोप लावलेले दारी आणि पुढे आता काय होणार आहे तयाचा बेदू जाणार करणार नाही निश्चितपणे घटनापर्यंत आहे आपलं खरं समजेल या अनुभवातून आपण शिकणार आहोत पुढच्या अनुभवात पुढच्या संमेलनाला आणखी चांगल्या पद्धतीने नक्कीच होणार आहे असा मला विश्वास आहे आणि म्हणून ही संमेलन आवश्यक आहे आज शिवजयंतीचं संमेलन कशासाठी आवश्यक आहे आता माझ्याशी या ठिकाणी शिवस्तव मंडळ त्यावेळेला त्यांनी संभाजीराजांना समर्थाने जे पत्र पाठवलं त्या पत्रातल्या ओळ्या आपल्या म्हणून दाखवलं शिवरायांचे 8वावे रूप शिवरायांचा 8वावा प्रताप शिवरायांचा 8वावा साक्षेप भोग बनले शिवराजाचे कैसे धोरणे शिवराजाचे कैसे चालणे शिवराजाचे सलगी कसे कैसे शिवराजाचा 8वावे जीवित तृणवत म्हणा परवती राहावे कीड याहूनही करावे विशेष कविता म्हणत राहावे पुरुष याहूनही आता विशेष काय लिहावे संभाजीराजांना समर्थ म्हणतात की शिवाजी राजांपेक्षा देखील पण उपयोगाची भरारी मागणी पाहिजे त्याहून करावे विशेष संभाजीच्या निमित्ताने आपला सगळ्यांना हा संदेश आहे आणि हे विशेष कार्य जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्याकरता अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची अतिशय नितांत आवश्यकता नदीचं कार्य नदीचं साहित्य हे मराठीमध्ये हिंदीमध्ये बंगालीमध्ये उर्दूमध्ये खूप निर्माण झालेलं आहे माझ्या छापी पाठामध्ये आता ते सगळं वाचायला मिळेल त्याची पुनरावृत्ती करत नाही पण या सगळ्या साहित्याचा एवढा दर्जा देखील दुर्दैवाने मराठी साहित्य संमेलनं गेल्या 96 वर्षापासून भरत आहे पण दुर्दैवाने एकाही संमेलनामध्ये शिवरायांच्या वाङ्मयावरती कुठेही एखादा चांगला शब्ददार परिसंवाद झाला असं दिसत आणि म्हणून अशा प्रकारे शिवजयंती साहित्य संमेलन आपल्याला घ्यावं लागत आहे यातून तरी शिवाजीराजांची उपेक्षा थांबेल असा विश्वास आपण व्यक्त करतो शिवाजी महाराजांची उपेक्षा थांबली पाहिजे कारण ते विश्वपुरुष आहे आज शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राच्या कथा आपण म्हणतो याचं कारण भाषा प्रांताचं नाही भाषा प्रांतामुळे सगळे राष्ट्रपुरुष हे त्या प्रांतामध्ये बांधले गेले नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटले की बंगाल तर बंगालात त्यांचं जे काय कौतुक करायचं ते करायचे शिवाजी महाराज म्हटले की महाराष्ट्र राणा प्रताप म्हटले की राजस्थान बाहेर नाही आणि हे राष्ट्रपुरुष आहे त्यांनी राष्ट्र घडवलं राष्ट्राचं स्वप्न पाहिलं आणि त्या सगळ्यामध्ये अग्रणी आहे शिवाजी महाराज की ज्यांची जागतिक स्तरावरती कीर्ती झालेली या माझ्या खाते भारतामध्ये ते सगळे उल्लेख आहे अनेक ज्ञानच पाहून आंबेडकरांनी शिवाजी महाराजांची तुलना केली गेली आहे जगामध्ये अशी तुलना दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रपुरुषाची भारताच्या केली गेलेली नाही त्याही काळात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल अनेक मोठमोठ्या लेखकांनी प्रवास करणाऱ्या लोकांनी प्रवासी लोकांनी फॉरेनच्या शिवाजी महाराजांना घेऊन ठेवलेला आहे आता महाराजांनी कर्नाटकच्या मोहिमेचा उल्लेख केला त्या कर्नाटकच्या मोहिमेचं मार्केटनी वर्णन केलेलं आहे कर्नाटक मोहिमेवर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यात एक वाक्य आहे की ते मियर नेम ऑफ शिवाजी मेड देम ट्रेम्बल शत्रूला शिवाजी राजांचं नुसतं नाव ऐकतात तरी प्रताप सुचत असे इतकी दहशत कार्यक्रम होता शत्रूंचा घाबरला होता कोण घाबरला शब्द भाव नाही कोण घाबरला शब्द भाव नाही हा जून महिना आहे जून महिन्यामध्ये 11/2 सन 1665 या दिवशी आपल्या जे समोर नवीन गावात या साहित्यिकांनी बोलत आपल्याला भूकंप पाहिला पेंटिंग पाहिलं असेल त्या साहित्यिकांच्या आक्रमणावर महाराजांचं त्यांनी काय होतं फार अचूक निदान होतं 75,000 होणारा साहित्य खान एक प्रांत काबीज करत चाकणच्या तलावावरून पुण्याला शिवाजी राजाच्या लहान महाराजांनी बसतो
आणि महाराज विचार करतात की हा जर असा त्या ठिकाणी 2 वर्ष काढला तर सगळं स्वराज्य आता लोकांमध्ये लोक भागून जातील, प्रजा विस्कळीत होईल. तसं होऊ नये याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी हालचाल केली पाहिजे. मग कोणती हालचाल करायची? हल्ला करायचा. पण आज नुसत्या या शब्दांनी मला विचार करा, 75,000 फौज त्यांनी त्या लाल महाराला साहित्यकाराला प्रोटेक्शन दिलेलं होतं. 7 डेरे होते, एका किल्ल्यावर दुसरा डेरा, दुसऱ्या डेऱ्यावर तिसरा डेरा आणि 7व्या डेऱ्याच्या मध्ये लाल महाल, त्याच्यामध्ये उत्पादखाना म्हणजे स्वयंपाकघर आणि तिथे त्या दिंड होती, ती दिंडी ती तोडून त्याला विटांनी बांधलं होतं आणि बाजूला शहाजहानचा जनान खाना होता. त्याच्या बायका, त्याच्या मुलच्या, ती मुलं, ते गावाई हे सगळे तिथे राहत होते. शिवाजी राजांनी ठरवलं की आपण आता नाही राहणार, धाडस केलं पाहिजे. ते धाडस काय करायचं तर छावणीवर हल्ला करायचा, खासदार शाहिस्ता खान मारायचा. त्याच्या उतरून जाणार नाही, ती मोहीम संपणार नाही. आणि म्हणून त्यांनी योजना केली. महाराजांच्या योजनेबद्दल काय द्यावं, त्यांच्या योजनेबद्दल काय बोलावं हे फक्त एका संदर्भात आपल्या लक्षात येईल. 10 जूनला आता शिवाजी राजांनी लोकांना काही बोलावलं मिळलं. 3,000 लोक होते सैनिक, 1,000 पायदळ होतं आणि 2,000 घोडेस्वार होतं. आणि त्यांना सांगितले की याची एक बातमी हे खोलायची नाही. योजना काय की कागदावर पत्रिका ठरवलेली होती. भूगोल सगळा माहीत होता महाराजांना, कसं जायचं, कुठे जायचं, कशा पद्धतीने जायचं हे सगळं ठरलं होतं. आणि मग चिन्हाची वापरली त्या लोकांना त्याला पुढे करून त्यांच्या सैन्यामध्ये शिवाजी महाराज कोणाला फक्त बांधून आपला मंदिर घालता एक सैनिक म्हणून तिथे गेलेले आहे. 400 लोकांनी त्यांनी गेले सगळे एका मामाला ते गेलेले असं ओलांडले. आपण विचार करा की 75,000 फौजांच्या डेऱ्यामध्ये शिवाजी महाराज रात्री जावला गेले. रात्रीची वेळ घड्याळाच्या ताज्याप्रमाणे रात्री 3 वाजता हल्ला करायचा. चैत्र अष्टमी त्या दिवशी 11 जून सन 1665 आणि हल्ला कसा करायचा तर आपण आपले जायचं, सोंग घ्यायचं. त्या चिमणाजी आणि बापूचे दोघांना, चिमणाजी जे आबा होते त्यांना फारसी येत होतं. मोगल सैनिकांची भाषा जाणार होती, त्यामुळे आम्ही तुमच्याच सैनिक लावतो, तुमच्याच सरकारची लावतो असं उत्तर द्यायचं. पुढे सरकायचं आणि मधल्या ज्या क्रांतिकाराच्या मध्ये शिवाजी महाराज एक सैनिकाचं रोज पुढे होते ते पुढे चालत होते. रात्रीची 3 वेळ लावली म्हणजे रोज्याचे दिवस होते. काय विचार महाराजांना आहे, रोज्याचे दिवस असल्यामुळे हे मोगल लोक रोजे पाळायचे. रोजे पाळायचे म्हणजे काय की सकाळी 6 वाजेपासून तो संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत अन्न खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, गोष्ट करायची उपवास मला उपास. आणि रात्री आता दिवसभर उपास करायचा आहे म्हणून रात्री 3 वाजता त्यांचे स्वयंपाक उठायचे, स्वयंपाक करतात आणि 3 वाजता उठल्यानंतर 6 वाजेपर्यंत जेवण वगैरे करून आठवून आणि रोजे पडायचे. आणि त्यातून दुसरी गंमत होती, जे दिवस जे होते ते दिवस ते महाराजांनी क्षेत्र सुद्धा नागोली तो अशा करता की त्याला बादशाह औरंगजेबाचा राज्यभरणाचा तो काळ होता आणि राज्याभरणाचा आनंद तो साजरा करायचा. म्हणून त्यावेळेला या छावणीमध्ये साहित्य गाण्याच्या सकाळी 6 वाजल्यापासून दर 3 तासांनी नौबती, डंके आणि नगारे असे मोठमोठे वाजवायचे. औरंगजेबाचा म्हणजे बादशाह झाला या आनंदात आणि असे सगळे नगारे दिवसाही वाजवायचे आणि रात्री वाजवायचे. संध्याकाळी 6 पासून पहाटे 6 वाजेपर्यंत आणि परत सकाळ दिवसापासून सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासामध्ये 8 वेळा हे सगळे नगारे वाजवायचे, ढोल वाजवायचे मोठमोठ्याने. महाराजांनी
महाराजांनी बरोबर 3ची वेळ निवडली, 3 वाजता आपल्याला हल्ला करायचा आहे. 3च्या आत आपण त्या छावणीमध्ये घुसायचं आहे. यशस्वीरित्या महाराज घुसले, कोणाला सांगता आले नाही. आणि बरोबर जेव्हा 3 वाजले त्यावेळेला राजांनी त्या साहित्यकाराच्या लाल मालावरती त्याचा माल होता लाल माला, त्याच्यावरती हल्ला केला. ती दिंडी होती विटांची, ती दिंडी त्यांनी खोदून काढायला सुरुवात केली मराठ्यांनी. जनानं हाता बाहेर जागा झाल्या, त्या ओढायला लागल्या की कोणीतरी भिंत फोडते आहे. तेव्हा शहाजहान म्हणाला की असं काही नाही आहे, हा सगळा स्वयंपाकाचा आणि आचार्यांच्या भांड्यांचा तो नशेमध्ये होता. म्हणाला की हा सगळा बर्तन मांज रहे लोग, इसलिए वो सब सुना देता आपको, कोई बोलने वाला तो कौन आने वाला है यहाँ, शैतान के खिलाफ कोई आ नहीं सकता, आप भटकाओ मत, असं त्याला म्हणलं. आणि यांनी फोडली सुटली, आमच्याही घुसले, स्वयंपाकी मारले आणि जनांमध्ये घुसले, बायका घालवल्या आणि त्यांनी अंधार केला. आणि अंधारात मराठ्यांनी एकच म्हणजे पोलिस त्याला कापायचे. कापलं त्यामुळे अंधारात साहित्य कापल्यामुळे त्याला मारायचं नाही लावलं. आणि त्यावेळेला काही मराठी यांनी बाहेर गेले आणि ते चौकटी वाजवणारे होते, त्यांना त्यांनी कापायला सुरुवात केली. 3 बजके फिर बजाने, 3 बजके फिर बजाने, बजाओ जोर से बजाओ. आणि त्या मांडीच्या कचऱ्यामध्ये महाराजांनी सैनिकांनी बोलवले. अशा अनेक प्रसंग आहेत. शिवाजी महाराजांचं आयोजनला, शिवाजी महाराजांचं मातृप्रेम, पितृप्रेम, कुटुंबावरती आस्था, शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम, पतितांबद्दलचं प्रेम, स्त्रियांबद्दलची प्रतिष्ठा, अशा असंख्य गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्या गोष्टीमुळे शिवाजी महाराज आज वैश्विक आकर्षण म्हणून आपल्याला आज परिस्थितीमध्ये शिवाजी राजांचा अनुभव करण्याचं अतिशय आवश्यक आहे. लोक मला विचारतात, शेवटचा प्रकार घेतो वेळ झालेला आहे. लोक मला विचारतात आजही की आता किल्ले गेले, किल्ल्याला काही अडथळा आला नाही, बंदुका आणि बाकीचे सगळे शस्त्र तेही बाहेर गेले, तोफा आल्या, बॉम्ब आले. आता किल्ल्यावर एक बॉम्ब टाकला की किल्ला तुटून जाईल. आता यावर शिवाजी गुंडा करण्याची काय आवश्यक, सगळी साधारण संपली आहे. मला एकच उत्तर आहे की आज शिवाजी राजांची आवश्यकता मागच्यापेक्षा जास्त आहे. कारण क्रियाशक्ती ही क्रियाशक्ती आहे की जेव्हा साध्य होते, क्रियाशक्ती ही सत्य भवती मतांमोह करणे. साधनांनी कधी क्रियाशक्ती होत नाही. क्रियाशक्ती ही बुद्धीने होते, श्रद्धेने होते. आज शिवाजी महाराजांचा आपण आदर्श विसरलो आणि विसरल्यामुळे काय झालं, या परिस्थिती विज्ञानाने खूप पुढे केलं असलं तरीही ॲटमबॉम्बमुळे आपण अणुबॉम्ब पाहतो. अणुबॉम्ब आला, अणुबॉम्ब आल्यामुळे दहशत जास्त वाढली, भीती जास्त वाढली. मोबाईल आला, मोबाईलमुळे लोकांच्या विशेषतः लहान मुलांच्या मनावरती वाईट परिणाम व्हायला लागली. आज कॅमेरे कमी व्हायला लागलं, कुटुंबाचा उद्ध्वस्त व्हायला लागली आणि विकासाच्या भावात आणि एक प्रकारचा मनाचा त्रास निर्माण झाला. एक मोबाईल निर्माण झाली आहे, मनाचे भूमी ढासळत चाललेले आहे. अशा वेळेला ह्या सगळ्यांना सांगायचं असेल तर त्याच्याकरता एकच आदर्श आहे आणि तो आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं चरित्र, त्यांचा आठव हे पुढे आपल्याला विश्वाला जाणार आहे. हा भाव आपण लक्षात ठेवावा आणि तो भाव निर्माण करण्याकरता म्हणून अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची नितांत आवश्यकता आहे असं मला पुन्हा एकदा आपल्याला आग्रहाने सांगायचं आहे. अशी साहित्य संमेलनं पुन्हा होत राहावी, त्यातून आपल्या तरुणांना प्रेरणा मिळावी. आज अनेक तरुण संशोधक निर्माण होत आहेत. या सगळ्या तरुणांना कुठल्याही प्रकारच्या अक्षराचे संशोधन करतात, निबंध करतात. या सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं, नवीन पिढीला प्रोत्साहन मिळावं, शिवाजी राजांचं स्मरण आठवण कायम राहावा याकरता या ठिकाणी या संमेलनाला या वर्षीचा अध्यक्ष म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो.
मिळतं याबद्दल आपल्या सगळ्यांचे संघटन समितीचे आभार मानतो. धन्यवाद. प्रिन्स ऑफ पंजाब श्रीमंत शिवाजी महाराज आणि संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री विजयराव देशमुख यांचे मनापासून आभार मानतो. तसेच स्वागत समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. पाटील, स्वागत समितीचे अध्यक्ष माननीय आमदार राजकुमार, स्वागत समितीचे सचिव पुरंदर तसेच श्री अशोक भाऊ, सन्माननीय जिल्हाधिकारी, सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मनपाचे आयुक्त या सर्व प्रशासक तसेच आपल्यात उपस्थित असलेले सरदार श्री कुमारजी मामसर, विक्रमजी पालकर, विशालजी मुंडे, बावले सरदार, रवींद्रजी जगदाळे आणि देशकात उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय मान्यवर आणि सर्व भक्तांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. या ठिकाणी आपलं उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम सत्र संपत मान्यवरांच्या का करतो इलेक्शन जेव्हा शिवाजी महाराजांचा उद्धवतो इतका करायचा की लोकांना वाटतं की काय शिवभक्तायचं आणि संपल्यानंतर सत्ता गेल्यानंतर काय करतात. दुर्दैव आहे आज महाराष्ट्रामध्ये आता आज खंत व्यक्त करतो मी जाहीरपणे या संमेलनात पडत नाही. मंत्री एकही फिरला नाही. मंत्री आला असता तर हजारो लोक आले असते. हे काय दर्शवतं हे काय दर्शवतं कुठे धसरत चाललो आपण का धसरत चाललो आणि एकीकडे आपण विश्वबंधुत्वाच्या गोष्टी करतो. विश्वगुरु व्हायचा त्याला असं म्हणतो. अशा पद्धतीने विश्वगुरु होणार होता आपण. ज्या विश्व महामानवाला आपण विसरलो, बाबासाहेब आंबेडकरला विसरलो, महात्मा फुलेंना विसरलो. काल शाहूराजांची जयंती झाली 150वी. याचा कुठे काही कार्यक्रम झाला त्याचं स्मरण झालं का असेल महापुरुषांच्या बाबतीत त्याचा भेदभाव का आम्ही करतो. जातीयता का इतकी वाढली आमची. शिवाजीराजांनी आपण सांगतो भाषणामध्ये सांगतो किंवा पुस्तकात वाचतो आणि आज काय. थँक्यू सर. समोर इकडं समोर काढलेला ना सर. बोला बघा दादा. तुम्ही सरकार समोर समोर
बघा. इतका मोठा प्रवास त्यांनी सायकल तुझा रे. दुचाकीवर केलेला आहे. जवळपास 6,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलिंगवर केलेला आहे. आणि हा प्रवास नाही मी का म्हणते हो त्या काय 3 बॅटरी राहू द्या ना. इतका उत्तुंग आणि महत्त्व आपल्याला खरं तर परिचय खूप मोठा आहे. पण संपूर्ण परिचय सांगताना आपले सरकार खूप आहे वेळ कमी आहे. म्हणून मी सगळ्यांना भैया तर तुम्हाला सगळ्यांसाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करावे. तसेच आजच्या कार्यक्रमाला जे दिव्य सत्रातील प्रथम वक्ते आहेत श्री अनिकेत महाराज मोरेकर, तर मोरेकरांचा स्वागत सत्कार या ठिकाणी डॉक्टर इंदिराबाई मॅडम असं मी त्यांना विनंती करते. सत्राचं आयोजन मी तुमच्यासाठी केलेलं आहे. म्हणून जवळपास जे रिकामे चेअर दिसते आहेत त्या सर्व चेअर्सवर इथे शिवभक्तांची कार्यक्रमाकडे बघत असताना मी जे आपल्या कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे प्रथम वक्ते आहेत श्री अनिकेत मोरेकर यांची जी बौद्ध परंपरा आहे, बौद्ध परंपरा खूप मोठी आहे. त्यांचा अगोदर परिचय मी तुम्हाला देते. श्री अनिकेत मोरेकर हे एकंदर तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत. संत तुकाराम महाराजांबद्दल सांगायचं झालं, तुकाराम यांचा काव्य